जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार जसं की तुम्ही जर एखाद्याला कॉल करत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या जे तुम्ही तो एखाद्या व्यक्तीला कॉल केलाय तुमच्या व्यतिरिक्त जर दुसरा कोणताही व्यक्ती जर कॉल तुमचा जी काय ऐकत असेल तर समजायचं की तुमचा कॉल फॉरवर्डिंग जी काय ते ऑन आहे। कॉल फॉरवर्डिंग म्हणजे काय जे तुम्हाला बरेचशा जणांना समज नसेल। जसं की मी सांगतो तुम्हाला, जसं की समजा मी एखाद्या व्यक्तीला कॉल केलाय, मी त्या व्यक्तीला समोरच्या कॉल केलाय, आम्ही दोघं फोनवर बोलत आहे पण त्यात तिसरा कोणतरी व्यक्ती ऐकत आहे, त्याला म्हणायचं कॉल फॉरवर्डिंग। म्हणजे की तुमचा जो की कॉल आहे तो दुसरा कोणीकडे तर फॉरवर्ड होत आहे। तर हे बंद कशा पद्धतीतून करायचं काय सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कारण की बरेचशा जणांचे कॉल फॉरवर्डिंग जी काय मोबाईलमध्ये ऑन केलेलं असतं आणि सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो कशा पद्धतीतून तुम्ही पाहू शकता की कोणी आपलं कॉल फॉरवर्डिंग आहे ते ऑन केलाय, त्याचा नंबर सुद्धा तुम्हाला तिथे दिसणार आहे। सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो, लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। सगळ्यात पहिले सांगतो तुमचं कॉल फॉरवर्डिंग ऑन आहे का नाही हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे। कशा पद्धतीतून माहिती करून घ्यायचं ते सुद्धा सांगतो, फक्त व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा। बरेचशा जणांचे जे काही कॉल फॉरवर्डिंग ऑन असतं त्यांना माहित नसतं आणि बरेचशा जणांना वाटतं की आपला जी की कॉल आहे दुसरा कोणतरी व्यक्ती जी काय ऐकत असेल, त्यावेळेस तुम्ही फक्त एक कोड टाकायचा तुमचं कॉल फॉरवर्डिंग ऑन आहे का नाही आणि कोणत्या व्यक्तीने ऑन केलं हे सुद्धा तुम्ही तिथून पाहू शकता। त्यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं मोबाईलमध्ये डायल पॅड तुमचं असतं ते ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक कोड टाईप करायचा, जसं की बघू शकता मी कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हा कोड तुम्हाला टाईप करायचा अशा टाईपमध्ये बघू शकता, जो की मी कोड टाकला इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। त्यानंतर तुम्हाला इथे कॉलचं जी की बटन आहे त्या कॉलच्या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स आले, कॉल फॉरवर्डिंग आलं आहे, व्हॉइस नो फॉरवर्डिंग लिहिलं आहे, म्हणजे जी की इथे सर्वात इम्पॉर्टंट व्हॉइस नो फॉरवर्डिंग लिहिलं आहे ते म्हणजे की माझं जे की कॉल फॉरवर्डिंग आहे ते ऑन नाही आहे। तुमचं जर ऑन असेल तर इथे काय असतं की नंबर असतो त्या व्यक्तीचा ज्याने कॉल फॉरवर्डिंग ऑन केलेलं आहे, म्हणजे जी की ज्या व्यक्तीच्या मोबाईलवर कॉल्स तुमचं जी काय कॉल फॉरवर्डिंग जात आहे म्हणजे ट्रान्सफर केलं जात आहे त्याचा नंबर आहे तो इथे लिहिलेला असतो, इथे ह्या साईडला लिहिलेला असतो। म्हणजे इथे बघू शकता जे की लिहिलं नो फॉरवर्डिंग जी की लिहिलेलं आहे तेथे तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं असतं नो फॉरवर्डिंग लिहिलेलं आहे, इथे त्याचा नंबर असतो। त्या नंबरवरून संपूर्ण डिटेल्स आहेत ते तुम्ही काढू शकता। ट्रू कॉलर किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा तुमच्या तो व्यक्ती असेल किंवा तुमच्या जवळचा व्यक्ती असेल तर तुम्हाला एका क्लिकमध्ये संपूर्ण त्याचे डिटेल्स आहेत ते भेटून जाईल, तुम्ही ट्रू कॉलर जर यूज करता असाल तर। ओके, नाही तर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तो व्यक्ती असेल तुमच्या जवळच्या व्यक्तीने सुद्धा ऑन केला असेल तर तिथून तुम्ही माहिती करून घेऊ शकता। आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, आता तुम्हाला माहित झालं की आपलं कॉल फॉरवर्डिंग आहे ते ऑन आहे, ते बंद कसं करायचं ते सांगतो। त्यासाठी पण एक सिक्रेट कोड आहे दुसरा, तो तुम्हाला सांगतो। त्यासाठी तुम्हाला घ्यायचा दुसरा एक कोड सांगतो, हा कोड तुम्हाला दिसेल, हा कोड तुम्हाला टाईप करायचा आहे, जो की मी सांगतो ह्याच प्रकारे तुम्हाला टाईप करायचं। ह्यात एक जर मिस्टेक केली तर तुमचं कॉल फॉरवर्डिंग आहे ते बंद होणार नाही। दोन्ही पण कोड आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या कमेंट्समध्ये पिन करून ठेवतो, तेथून तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे कॉल्सवर क्लिक करायचं आहे आणि कॉल्सवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जे की कॉल फॉरवर्डिंग आहे ते पूर्णपणे आपलं जे काय ते बंद होणार आहे ह्या कोडच्या मध्येतून। फक्त कॉल्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, जे की बघू शकता इथे सुद्धा मला जो की मेसेज आला आहे सक्सेसफुली लिहिलं आहे, बघू शकता एरर सक्सेसफुली इथे मला आलेला आहे, बघू शकता इथे लास्टला। म्हणजे कॉल फॉरवर्डिंग आहे ते आपलं बंद झालं। अशा पद्धतीतून तुम्ही ते बंद करू शकता। दुसरी गोष्ट सेटिंगमध्ये पण बंद करू शकता, पण एकदम सिंपल ट्रिक हेच आहे। ह्याच्या ट्रिकच्या मदतीतून कोणताही तुमचा कॉल फॉरवर्डिंग जे की ऑन असेल तर एका क्लिकमध्ये ते तुम्ही बंद करू शकता। सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी असतात कारण की बऱ्याचशा जणांचं जी कॉल फॉरवर्डिंग जर ऑन असेल तर त्यांना बंदच करता येत नाही। सगळ्यात पहिले ते तुम्ही चेकिंग करून घ्या की आपलं कॉल फॉरवर्डिंग ऑन आहे का नाही आणि त्यानंतर हे दोन्ही कोड्स जे काही आहेत तुम्हाला स्क्रीनवर जे की मी दोन्ही पण कोड तुम्हाला टाकलेले आहेत ते कोड्स आहेत ते तुम्ही कोड डायरेक्ट तुमच्या डायल पॅडमध्ये टाईप करा आणि कॉलिंगवर क्लिक करा, तेथून तुम्ही चेकिंग सुद्धा करू शकता आणि कॉल फॉरवर्डिंग आहे ते बंद करू शकता। हे सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे त्यामुळे शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।